श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, खूप लोकांना असं जाणून घ्यायचं आहे की डायलिसिस कुठे करायची. जे लोक किडनी फेल पेशंट आहेत ना, त्यांच्यासाठी आजचा हा विषय आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. कारण की डायलिसिस करताना ना खूप अशा गोष्टींना आपल्याला समोर जायला लागतं. कारण की कधी कधी खूप फीवर येते, ताप येतो, थंडी लागते आणि मग आपलं बोलतो अरे आपली डायलिसिस व्यवस्थित होते की नाही. मग आपण डायलिसिस कुठे करायला पाहिजे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये करायला पाहिजे ना, याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे. नक्कीच पहा पूर्णपणे व्हिडिओ आणि तुम्हाला जर आवड आला तर शेअर नक्की करा अशा पेशंटकडे की ज्यांना ह्या गोष्टीची गरज आहे, माहितीची सुद्धा गरज आहे. तर ते सांगण्या अगोदर माझा तुम्हाला मी परिचय देतो. माझं नाव नवनीत म्हात्रे आहे. मी किडनी फेलर पेशंट आहे आणि प्रत्येक वेळेला मी माझा तुम्हाला अनुभव सांगत असतो. आता माझं किडनीचं ट्रान्सप्लांट होऊन 2.5 वर्ष पूर्ण झालेले आहे. चांगली लाईफ जगतो तुमच्या समोरच आहे मी. आणि बोलतात ना की श्री स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा असते आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्व गोष्टी पॉझिटिव्ह करतात. मित्रांनो, आज तुम्हाला मी या डायलिसिस विषयी सांगणार आहे आणि सांगण्यापूर्वी एवढंच तुम्हाला सांगतो मी की मी माझं तुम्हाला स्वतःचा अनुभव शेअर करणार आहे. यामध्ये मी कुठलासा अभ्यास केला आहे वगैरे असं काही नाही. मी 4 महिने डायलिसिस केले. तर ह्या 4 महिन्यामध्ये जो काय मला अनुभव आला ना, तोच तुमच्या समोर शेअर करणार आहे. ज्यावेळी माझे किडनी फेल झाले त्यावेळी माझ्याकडे 2 ऑप्शन होते. ते ऑप्शन असे होते की एक तर आपण ट्रान्सप्लांट करायचं, नाहीतर डायलिसिस. मग डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं. परंतु आम्हाला ट्रान्सप्लांट करायचं होतं. त्यासाठी मला काय काय डॉक्टर म्हणाले की ठीक आहे, तुझं क्रिएटिन वगैरे वाढलेलं आहे, पण आपल्याला इमर्जन्सीमध्ये इथे तुम्हाला कॅथोडर टाकावं लागेल. आता कॅथोडरमधून आपल्याला डायलिसिस केली जाते इमर्जन्सीमध्ये. आणि जर आपल्याला जर ऑपरेशन नाही करायचं असेल तर आपल्या हातामध्ये फिस्टुला केलं जातं. म्हणजे तिथून आपले सोनोग्राफी केली जाते हाताची. इथे करतात, इथे करतात, काही लोक छातीमध्ये करतात, तर काही लोक मांडीवरती सुद्धा करतात. जिथे तुम्हाला चांगली नस रक्ताची भेटेल ना, अशा पद्धतीने ते लोक करतात डायलिसिस. फिस्टुला करतात, सॉरी. तर मला फिस्टुला वगैरे काय करायचं नव्हतं. परंतु प्रॉब्लेम काय झालं, मी डायलिसिस करताना ना मला पैशांचा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे माझं ऑपरेशन पुढे गेलं. कारण की 14-15 लाख मला जमवायचे होते कसे आणि सॉरी 14-15 लाख मला जमवायचे होते. आता ह्या खर्च कसा जमवायचा हा प्रॉब्लेम मला आला. त्यामुळे माझं ऑपरेशनचं कालावधी पुढे गेलं. जेवढे मी रिपोर्ट केले होते ते कधी मला डबल सुद्धा रिपोर्ट करावे लागत होते. मग ज्यावेळी मी नानावटीमध्ये डायलिसिस करत होतो ना, तिथे मला अनुभव कसा आला, तिथे बरेचसे असे पेशंट होते डायलिसिस सेंटरमध्ये. तर काही असे पेशंट होते की ते लोक 20-20 वर्ष, 25 वर्ष, 30-30 वर्षसुद्धा डायलिसिस करत होते आणि ते एकदम फिट होते, चांगले एकदम व्यवस्थित होते. म्हटलं यार 20 वर्ष 25 वर्ष लोक डायलिसिसवरती आरामात जगू शकतात. मग आपण काय जगू म्हणजे आपण का असं विचार करू शकत नाही की आपण पण डायलिसिसवरती राहूया. परंतु ज्या हॉस्पिटलमध्ये ते लोक डायलिसिस करत होते ना, तिथला खर्च आपल्याला न परवडणार होता. म्हणजे माझ्यासारख्या तर सर्वसाधारण माणसाला नाहीच परवडणार होता. तिथला खर्च असा होता की एका डायलिसिसचे ते लोक 2,500 रुपये घ्यायचे आणि जो संपूर्ण पॅक भेटायचा, म्हणजे ते फिल्टर असायचे, साईडला वायरी म्हणजे काय पाईपवर असायचे, हा संपूर्ण डायलिसिसचा पॅकेज होता ना, तो 5,000चा होता मित्रांनो. आणि एका जे फिल्टरवरती 7 ते 8 डायलिसिस व्हायचे. म्हणजे ते फिल्टर पूर्णपणे वॉश करायला लागतो आणि त्याच्यानंतर पुन्हा ते 7 ते 8 डायलिसिस होतात. ते आपल्या अगोदर सांगतात की एका फिल्टरवरती तुम्हाला 7 ते 8 डायलिसिस होतील. परंतु ते नानावटी हॉस्पिटलमध्ये मी डायलिसिस करताना ते चांगल्या पद्धतीने करायचे, त्यांच्या प्रमाणे करायचे. ते जास्तीत जास्त माझे 2 ते 3च व्हायचे. कधी एक सुद्धा डायलिसिस व्हायचं. त्याच्यानंतर ते फिल्टर चेंज करायचे. म्हणाले की ब्लॉकेज झाला, त्यामध्ये आपल्याला चेंज करावं लागेल. म्हटलं ठीक आहे. जास्तीत जास्त माझे 4च झाले असतील डायलिसिस, ज्याची कॅपॅसिटी 7 ते 8 असायची एका फिल्टरची. परंतु मग हा खर्च मला न परवडणार होता. कारण की डायलिसिस करताना 2,500 जरी प्राईस डायलिसिस असली ना, तरी पण मग ते 2 इंजेक्शन त्यामध्ये कसे ते ॲड करायला लागतं. त्यांचं आपल्याला नाव येत नाही. एक हिमोग्लोबिनचं इंजेक्शन होतं, त्याची प्राईस होती 2,500 रुपये. आठवड्यातून मला एकदा घ्यायला लागायचं तो इंजेक्शन. बाकीचे इंजेक्शन होते ना 2 700-700ला भेटायचे. मग फिवर आला आपला डायलिसिस करताना, या काहीतरी गोष्ट झाली की मग त्याचासुद्धा आपल्याला ट्रीटमेंट तिथे केली जायची आणि मग त्याचासुद्धा कॉस्ट असायचा. म्हणजे मला 2,500मध्ये कधी व्हायचंच नाही. कधी 3,000, 3,500, कधी 5,000, कधी 6,000 सुद्धा व्हायचे. मग आठवड्यातून 3 डायलिसिस असल्यामुळे हा खर्च मला खूप न परवडणार होता. आणि 3 डायलिसिस आठवड्याचे, मग महिन्याचे किती होतात तुम्ही हिसाब करा मित्रांनो. मग तिथे जे डायलिसिस करणारे जे पेशंट होते ना, ते VIP होते. त्यामुळे त्या लोकांना परवडायचे. काही पेशंट असे होते की ते प्रत्येक डायलिसिसला तो संपूर्ण पॅक असायचा 5,000चा, तो संपूर्ण चेंजेस करायचे, नवीनच टाकायला सांगायचे त्यांना. मग तुम्ही विचार करा मित्रांनो की ते लोक 30 वर्ष 35 वर्ष आरामात डायलिसिसवर जगू शकतात ते. कारण की त्यांचं डायलिसिस हे एकदम परफेक्ट व्हायचे, चांगली व्हायचे, रक्त शुद्ध चांगलं व्हायचं त्यांचं. कारण की तिथं मी ठरलेलंच ते लोक सांगायचे की आपण जास्त दिवस 7 ते 8 दिवस आपण जर एकच डायलिसिससाठी फिल्टर यूज केला ना, तर मग आपली डायलिसिस व्यवस्थित होत नसते. कारण की व्यवस्थित रक्त आपला फिल्टर होत नसतं. पण ह्या गोष्टी आपल्याला न परवडणार आहेत. मग स्वतःने ठरवलं की हा खर्च वाढत चाललेला आहे, आपल्या कुठेतरी संस्थेमध्ये आपण माहिती काढूया. मग मी एका संस्थेमध्ये गेलो. आता ते संस्थेचं नाव वगैरे तुम्हाला सांगणार नाही मी. परंतु मी संस्थेमध्ये गेल्याच्यानंतर तिथे मी 1 महिनाच डायलिसिस केले. 1 महिना केले. कारण तिथे मला खूप प्रॉब्लेम आले. स्टार्टिंगला मी त्यावेळी त्या संस्थेमध्ये एंट्री केली, त्यावेळी तिथे डायलिसिसचं मला एका डायलिसिसची प्राईस मला 200 रुपयात मला होणार होती. कारण की माझं रेशनिंग कार्ड, आधार कार्ड या सर्व गोष्टी आपल्या म्हणजे
दारिद्र्य रेषेखाली असतात ना, असं सर्व गोष्टी होत्या. आणि मला त्याचा फायदासुद्धा झाला होता तिथे, की मला ठीक आहे तुझं 200 रुपयामध्ये डायलिसिस होईल. परंतु तिथे मी गेलो आतमध्ये ना, तिथे मी पेशंट पाहिले, खूप सारे पेशंट होते मित्रांनो. त्या पेशंटची एवढी हालत खराब होती ना, की प्रत्येकाचे हात सुजले होते. म्हणजे जे ठिकाणी कॅथोडर आपला फिस्टुला टाकला जातो ना, ते पूर्णपणे हात सुजले होते. असे सुजले होते ना, की सडतं एखाद्याचं मांस ना असं सडलं होतं मित्रांनो. मी म्हटलं की हा प्रकार तरी नेमकं काय काय, की मी नानावटीमध्ये ह्या गोष्टी कधी पाहिल्याच नव्हत्या. सर्व एकदम फिट होते, कोणाच्या असं हातावरती फिस्टुला होते तसं सुजलं नव्हतं. म्हणजे काय काय लोकांचं डायलिसिस असतं मित्रांनो, फाटायला येतो पूर्णमध्ये, फुगा असतो ना आतमध्ये, काय काय असं माहिती नाही मला, पण तो पूर्णपणे फुगतो ना, असा पूर्णपणे डेरासारखा डेरा येतो. आणि असं वाटलं की आता हा स्फोट होऊन जाईल. आणि मी बघून एवढं घाबरलं होतं की म्हटलं कशी डायलिसिस तिथे करत असतील. आणि आपण तर नवीनच होतो तिथे. एकाच पेशंटचा मी हात पाहिला ना, तर पूर्णपणे ह्या शोल्डरपासून पूर्णपणे हात सुजला होता आणि दुसरा हात पूर्णपणे एकदम असं कडकुलं होतं. मला काही समजतच नव्हतं यार, की हा प्रकार काय नेमका आहे तो. काही लोक डायलिसिस करताना म्हणजे इंजेक्शन द्यावं लागतं ना, इंजेक्शन जाड असतात ते रक्त काढण्यासाठी. ते देताना खूप सुद्धा बोंबलत होते, म्हणजे ओरडत होते की यार खूप दुखतंय वगैरे. मित्रांनो, तुम्ही विचार करण्याची गोष्ट आहे की जर 200 रुपयामध्ये तिथं म्हणजे डायलिसिस होत असेल आणि बाहेरच्या ठिकाणी 2,500 ते 3,000 घेत असतील, तर काहीतरी फरक असणार या गोष्टीमध्ये. जो तिथे मला ते कॅथोडरला लावण्याची ती टेप होती ना, ती टेप मला म्हणजे बाहेरून घेतली मी, चांगल्या ब्रँड कंपनीची घेतली ना, तर तिथे ती मला 2,500 ते 2,100 रुपयाला भेटायची. एक टेप फक्त चिपकवण्यासाठी अशी. त्यामध्ये काहीतरी चांगलं एक म्हणजे लिक्विड असतो, काय इन्फेक्शन होऊ नये म्हणून. आणि तीच टेप त्याच ज्यामध्ये डायलिसिस सेंटरमध्ये ना, जे संस्थेमध्ये होतं फ्रीमध्ये, तिथे मला फ्रीमध्येच भेटायची. काय ते डायरेक्ट असं बँडेज टेप कशी चिपकवतात अशी डायरेक्ट चिपकवून टाकायचे ते. मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी असं फेस करायला भेटत होत्या की काय करायचं. एक पेशंट असं होतं माझ्यासमोरती, की 2-3 दिवस म्हणजे मी जास्त दिवस केले नव्हते ते, 1 ते 1.5 महिना तिथे केलं होतं. तर एक पेशंट माझ्या समोरतीच पूर्णपणे म्हणजे 2-3 दिवस तो माझ्यासमोर भेटला मला 2-3 डायलिसिससाठी. त्याच्यानंतर मग तो ऑफ झाला मित्रांनो. मग मी अजूनच घाबरून गेलो, कारण बाकीचे पेशंटसुद्धा असेच घाबरत होते. आणि दुसरा अनुभव असा आला की मी डायलिसिस करताना ना, माझं जे कॅथोडर होतं ना, ते ब्लॉक झालं तिथे. आता ब्लॉक झाल्याच्यानंतर मग ते लोक असं प्रेस करतात, असं वरती खाली प्रेस करतात. प्रेस करताना ना ते पाईप होतं ना, ते निघालं, ते टाके उडाले. आणि मग त्यांनी पुन्हा त्याच हॉस्पिटलमध्ये टाके मारले तिथेच. आणि खूप त्रास होतो का, टाके मारताना खूप त्रास होतो. म्हणाले की तू हातामध्ये फिस्टुला करून घे लवकरात लवकर, जेणेकरून तुझं डायलिसिस चांगलं व्यवस्थित होईल. आता मला करायचं होतं ट्रान्सप्लांट, ऑपरेशन करायचं होतं. म्हटलं काय करायचं, मला काहीच समजत नव्हतं मित्रांनो. तर नंतर नेक्स्ट मी डायलिसिसला तिथे गेलो ना, त्यावेळी ते पूर्णपणे ब्लॉक झालं. म्हणजे रक्त येत पण नव्हतं आणि रक्त जात पण नव्हतं, अशी परिस्थिती झाली. म्हणाले की तुझं डायलिसिस होणार ना, तू जाऊन फिस्टुला वगैरे करून घे. आता फिस्टुला करायचं म्हटलं ना, तर मेन प्रॉब्लेम कुठे येतो की एक फिस्टुला जर आपण केला हातामध्ये ना, तर तो चालू होण्यासाठी कमीत कमी दीड महिना लागतो, या 1 महिना असा लागतो, तर कालावधी असतो. फिस्टुला केल्याच्या नंतर लगेच स्टार्ट नाही होत तो. तर म्हटलं आता लगेच फिस्टुला आपण करू शकत नाही, केलं तरी पण स्टार्टसुद्धा लवकर नाही होणार. मग कारण आपण डायलिसिस कुठे करायची, कशी करायची. कारण की दुसरा ऑप्शन माझ्याकडे होतं की कॅथोडर ह्या साईडला टाकला होता, आता ह्या साईडला टाकायला लागणार होतं. म्हणजे पुन्हा त्रास, पुन्हा तोच खर्च. आता तो सुद्धा कुठल्या हॉस्पिटलमध्ये करायचं. मग मी नानावटी हॉस्पिटल माझ्या डॉक्टरांना फोन केला. म्हटलं की असं असं झालं आहे, माझं ब्लॉकेज झालं आहे पूर्णपणे इथे, काय करू मी. ते म्हणाले तुला तिकडे जायला तरी कोणी सांगितलं होतं, तिथे चांगली डायलिसिस तुझी होत होती. म्हटलं डॉक्टर माझा पैशांचा प्रॉब्लेम होता. तर म्हणाले ठीक आहे, चल आता झालं ते झालं, तू नानावटी हॉस्पिटलमध्येच रिटर्न ये. मी नानावटी हॉस्पिटलमध्ये रिटर्न गेलो. त्याने ते ब्लॉकेज होतं फ्री केलं आणि म्हणाले की लवकरात लवकर एक ट्रान्सप्लांट तरी कर, नाहीतर मग फिस्टुला टाकून घे हातामध्ये. म्हटलं आम्हाला ट्रान्सप्लांटच करायचं आहे. देवाच्या आशीर्वादाने, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने माझं ऑपरेशन लवकर झालं. आणि ह्या गोष्टींपासून मी थोडंसं वाचलो मित्रांनो. काही वाचलो असं बोलत नाही की म्हणजे काहीतरी वेगळं होणार होतं, परंतु ज्या गोष्टी मी फेस करत होतो, अनुभवत होतो ना, त्या गोष्टी खूप विचित्र होत्या, डेंजर होत्या. की तुम्ही डायलिसिस म्हणजे तुम्ही असं फ्रीमध्ये करू नका. आपल्यासारखे लोकांसाठी ते चांगलं असतं, परंतु तिथे टेक्निशियन असतात ना, ते खूप शिकावं असतात. आणि ह्या लोकांमुळेच अशा गोष्टी होतात की त्या लोकांना सुई कशी मारायची, कुछ द्यायची कसं, ह्या गोष्टी काहीच समजत नसतं त्या लोकांना. काय ते बिंदास्त मारत असतात लोक, बोंबलो दे काही होते, त्यांना काहीच फरक पडत नसतं मित्रांनो. हे माझे अनुभव आहे, स्वतःचे अनुभव मी पाहिले स्वतःने. त्यामुळेच तुम्हाला मी सांगतो की डायलिसिस करताना तुम्ही असा हॉस्पिटल शोधा की तिथे डायलिसिस चांगली होते. तिथे जे डायलिसिस करणारे जे पेशंट आहेत ना, त्यांच्याशी तुम्ही भेटा, त्यांना बोला तुम्ही की तुमची डायलिसिस इथे कशी होते, किती वर्ष तुम्ही करताय डायलिसिस. प्लस तुम्हाला खूप गोष्टी अनुभवायला भेटतील. तुम्ही स्वतःसुद्धा त्या ठिकाणी डायलिसिस करा, तुम्हाला स्वतःला अनुभव भेटेल 1-2 डायलिसिसच्या नंतर की मला आता कसं वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही संस्थेमध्ये करत असणार ना, तर संस्थेमध्ये तुम्ही करा, चांगलं असतं आपल्यासाठी. कारण की फ्री असतं ते, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी भेटतात, पण आपल्यापर्यंत ते पोहोचत नसतात. कारण तिथलं टेक्निशियन असताना ते शिकावं असतात, नवीन असतात, त्यामुळे त्यांना जास्त अनुभवसुद्धा नसतो. या गोष्टी मी स्वतःने अनुभवलेल्या आहेत मित्रांनो, तेच सांगतोय मी. एखाद्याबद्दल असं वाईट बोलत नाही मी की यार काहीही मी बोलतोय.
तर मी या 1.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी जे अनुभवलं पाहिलं ना, ते गोष्ट तुम्हाला सांगितलं आहे. तर तुम्ही चांगल्या हॉस्पिटलमध्ये डायलिसिस करा, कारण की डायलिसिसवरती सुद्धा माणूस 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष तुझं जगतात, मी पाहिले स्वतःने. आणि जर ज्यांना ऑपरेशन करायचं असेल, ट्रान्सप्लांट करायचं असेल, त्यांनी सुद्धा लवकरात लवकर ट्रान्सप्लांटची तयारी करा आणि आपलं आयुष्य आहे ना ते चांगल्या पद्धतीने जगा. मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना, तर नक्की सबस्क्राईब करायचं आपल्या व्हिडिओला, कारण की मी माझा तुम्हाला अनुभव खूप शेअर करणार आहे. हा व्हिडिओ माझा अशा कुठल्यातरी पेशंटपर्यंत पोहोचवा ज्यांच्या किडन्या फेल आहेत, त्यांना हा गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.